साधूचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार भक्तांनो, बघा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशी एक वस्तू सांगणार आहे जी तुम्हाला तुमच्या सोबत किंवा तुमच्या जवळ ठेवायची आहे। ही एक वस्तू तुमचा भाग्योदय घडवून आणेल। ही एक वस्तू तुमच्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळवून देईल। ही एक वस्तू तुम्हाला प्रत्येक कामात यशाची प्राप्ती करून देईल। प्रत्येक गोष्टीत तुमची भरभरून प्रगती होईल। ही एक वस्तू जर तुम्ही तुमच्या सोबत ठेवली तर तुमच्या मनात असणारी किती कठीण इच्छा असेल तर त्या इच्छेची पूर्तता होईल। बऱ्याच वेळा काय होतं की आपली प्रगती होत नाही। आपण वर्षानुवर्ष कष्ट करतोय, मेहनत करतोय, पण घरात किंवा आपल्या आयुष्यात पैसा येत नाही। कुठल्याच गोष्टीत आपल्याला बरकत मिळत नाही। आपल्या पतीची प्रगती होत नाही, मुलांना यश मिळत नाही। मुलं स्पर्धा परीक्षा देत आहेत, मात्र कुठेही मुलांचं सिलेक्शन होत नाही। पती खूप मेहनत करतात, कष्ट करतात, मात्र तुमच्या पतीला यश मिळत नाही। बऱ्याच वेळा असं होतं बघा की काहीही काम घेतलं किंवा कुठलीही गोष्ट हातात घेतली की तिला जय जात नाही, तिला यश मिळत नाही। हीच समस्या दूर करण्यासाठी, प्रत्येक गोष्टीत यशाची प्राप्ती होण्यासाठी, हातात घेतलेलं प्रत्येक काम पूर्णत्वास नेण्यासाठी, चहूबाजूने पैसा येण्यासाठी, मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी, आपल्या घरात बरकत राहण्यासाठी मी आज या व्हिडिओमध्ये अत्यंत पॉवरफुल उपाय सांगणार आहे। कुठल्याही गुरुवारच्या दिवशी जर तुम्ही हा एक उपाय केला किंवा ही एक वस्तू जर तुम्ही तुमच्या घरात आणली तर तुमचं संपूर्ण आयुष्य बदलून जाईल। आता सगळ्यात पहिले मी तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी सांगतेय। बऱ्याच वेळा काय होतं की आपला जो गुरुग्रह आहे तो कमकुवत असतो। संपूर्ण घरामध्ये तुम्ही 5 लोक राहत आहेत, 4 लोक राहत आहेत, 4 लोकांपैकी एका जरी व्यक्तीचा गुरुग्रह कमकुवत असेल, म्हणजे एकाचा जरी गुरुबळ हे कमकुवत असेल तर त्याचा त्रास सगळ्या सदस्यांना होतो। आणि जेव्हा आपला गुरुबळ कमकुवत असतो तेव्हा बऱ्याच वेळा आपल्याला अडथळे येतात, अपयश येतं, प्रगती होत नाही, पैसा येत नाही। म्हणून प्रत्येक गुरुवारी अंघोळीच्या पाण्यात एक चिमूटभर हळद घालायची, त्या पाण्याने अंघोळ करायची। जर तुम्ही प्रत्येक गुरुवारच्या दिवशी हळदीच्या पाण्याने अंघोळ केली तर असं म्हटलं जातं की आपला गुरुबळ मजबूत होतो। कमकुवत असणारा जो गुरुग्रह आहे हा मजबूत होतो आणि त्यामुळे सुद्धा आपल्या आयुष्यात जर काही अडचणी अडथळे येत असतील तर त्या दूर होतात। बघा बऱ्याच वेळा लक्ष्मी येत नाही, आलेली लक्ष्मी टिकत नाही। अशा वेळेस काय करायचं, गुरुवारच्या दिवशी एका वाटीमध्ये सुकी हळद घ्यायची, भगवान श्री हरी विष्णू यांची मूर्ती असेल किंवा माता लक्ष्मीची मूर्ती असेल, श्रीयंत्र असेल तर त्याच्यावरती हळद अर्पण करायची। हळदीचं अर्चन करत असताना तुम्हाला माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे। माता लक्ष्मीचं स्मरण करून तुम्हाला हळदीचं अर्चन त्या श्रीयंत्रावरती किंवा भगवान श्री हरी विष्णूंच्या मूर्तीवरती अर्पण करायचं आहे। आता मूर्तीवरती अर्पण केलेली जी सुकी हळद आहे ती थोडीशी उचलायची आहे, आपल्या गळ्याला लावायची आहे, कपाळाला लावायची आहे आणि उजव्या हाताच्या मनगटाला लावायची आहे। जर प्रत्येक गुरुवारच्या दिवशी तुम्ही माता लक्ष्मीच्या किंवा भगवान श्री हरी विष्णूंच्या मूर्तीवरती हळदीचं अर्चन केलं आणि या 3 भागामध्ये जर तुम्ही हळद लावली तर तुमचं जे काही दुर्भाग्य आहे ते सौभाग्यात बदलून जातं। जिथे जिथे अपयश येतं त्या प्रत्येक ठिकाणी तुम्हाला यश यायला लागतं। तिसरी गोष्ट म्हणजे आपल्या घरात नकारात्मकता असते, घरात अवलक्ष्मी खूप जास्त असते आणि त्यामुळे सुद्धा आपल्याला अडथळे येतात किंवा प्रगती होत नाही। बऱ्याच वेळा आपल्या घरात चांगलं काही घडत नाही। म्हणून प्रत्येक गुरुवारच्या दिवशी एक वाटीभर किंवा एक पेलाभर पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये एक चमचाभर हळद घालायची, एक तुळशीचं पान घ्यायचं आणि तुळशीच्या पानाने संपूर्ण घरभर हे तीर्थ शिंपडायचं, संपूर्ण घरभर। जर तुळशीच्या पानाने हळदीचं पाणी तुम्ही गुरुवारच्या दिवशी तुमच्या घरातल्या चहूबाजूंनी शिंपडलं तर तुमच्या घरात असणारी नकारात्मकता, निगेटिव्हिटी, अवलक्ष्मी, वाईट शक्ती ह्या सगळ्या गोष्टींचा नाश होतो आणि मग तुमच्या घरामध्ये सकारात्मकता यायला लागते। तुमच्या घरात लक्ष्मीची प्राप्ती होते, घरामध्ये असणारी जी लक्ष्मी आहे ती स्थिर होते, पैशांचे मार्ग खुले होतात, घरात यश येतं। त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवा। आता मी तुम्हाला महत्त्वाचा उपाय सांगते। गुरुवारच्या दिवशी तुम्हाला मार्केटमधून किंवा बाजारातून एक हळदीचं कुंड, ज्याला हळकुंड असं म्हणतो, हे हळकुंड विकत घरी घेऊन यायचं आहे। एक 5 ते 10 रुपयाला, फार मी तरी 5 रुपयालाच एक हळकुंड आणते।
तुम्ही 2 रुपयाला, 5 रुपयाला किंवा 10 रुपयाला सुद्धा आणू शकता. एक हळदीचं कुडं म्हणजे हळकुंड तुम्हाला गुरुवारच्या दिवशी खरेदी करून आपल्या घरी आणायचं आहे आणि त्याच्यासोबत तुम्हाला एक चांदीची तार घ्यायची आहे. चांदीची तार सुद्धा तुम्हाला 100 रुपयापर्यंत, एक 60-70 किंवा 100 रुपयापर्यंत तुम्हाला कुठल्याही सोनाराच्या दुकानामध्ये सहज मिळून जाईल. आता सगळ्यात पहिले काय करायचं, देवघराच्या समोर एक शुद्ध तुपाचा दिवा लावायचा. आपले जे देवघर आहे त्या देवघराच्या समोर शुद्ध तुपाचा दिवा लावायचा. त्यानंतर माता लक्ष्मीची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तिला हळदी कुंकू अर्पण करायचं. एक फूल तिथे ठेवायचं, बाजूला उदबत्ती लावायची. आता जे हळकुंड आपण घेतलेलं आहे हे हळकुंड एका लाल रंगाच्या कापडावर माता लक्ष्मीच्या समोर ठेवायचं. जेव्हा हळकुंड माता लक्ष्मीच्या समोर ठेवा तेव्हा त्यामध्ये आपल्या इच्छा सांगायच्या. यश मिळण्यासाठी माता लक्ष्मीला प्रार्थना करायची. हे हळकुंड आपल्या उजव्या हातात घ्यायचं. उजव्या हातामध्ये घेऊन 7 वेळा महालक्ष्मी अष्टकं म्हणायचं. नमस्ते सुमहामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्तुते. 7 वेळा महालक्ष्मी अष्टकं म्हटल्यानंतर हे हळकुंड तुम्हाला घरातल्या 4ही कोपऱ्यांना स्पर्श करायचा आहे. ज्या 4 दिशा आपल्या घराच्या आत असतात त्या 4ही कोपऱ्यांना आपल्या हाताच्या मुठीने हळकुंड स्पर्श करायचं. त्यानंतर जी चांदीची तार घेतलेली आहे ती त्या हळकुंडाला गुंडाळायची. जेवढी मोठी असेल तेवढ्या वेळा, 5 वेळा, 10 वेळा, 15 वेळा, 20 वेळा, जेवढी मोठी असेल तेवढ्या वेळा ती छान गुंडाळायची. शेवटी ती तार जी छोटीशी म्हणजे टोक शिल्लक राहील ते त्यामध्येच अटकवायचं. ठीक आहे. आता चांदीची तार गुंडाळलेलं हे हळकुंड तुम्हाला माता लक्ष्मीच्या समोर ठेवायचं आहे. माता लक्ष्मीच्या समोर ठेवून तुम्हाला त्या हळकुंडाचं पूजन करायचं आहे. त्यावरती हळदी कुंकू अर्पण करायचं, अक्षदा अर्पण करायच्या, धूप दीप ओवाळायचं आणि तिथे बसून पुन्हा एकदा माता लक्ष्मीला यश प्राप्ती होण्यासाठी प्रार्थना करायची. आता चांदीत बांधलेलं हळकुंड संपूर्ण गुरुवार संपेपर्यंत, हा उपाय तुम्ही गुरुवारी सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्री कुठल्याही वेळात करू शकता. संपूर्ण गुरुवार संपेपर्यंत हे हळकुंड तुम्हाला तिथेच माता लक्ष्मीच्या समोर ठेवायचं आहे. उचलायचं नाही, हलवायचं नाही, काहीच नाही. संपूर्ण गुरुवार संपला. शुक्रवारच्या दिवशी तुमचं सकाळी स्नान झालं, सगळं काही झालं, तुम्ही देवघरात दिवाबत्ती केली की त्याच्यानंतर हे हळकुंड, चांदीत बांधलेलं हळकुंड उचलायचं. एक छोटंसं लाल रंगाचं कापड घ्यायचं, त्याच्यामध्ये हळकुंड बांधायचं. आता कापडात बांधलेलं, चांदीत गुंडाळलेलं हे हळकुंड घरातील त्या व्यक्तीसोबत ठेवायचं जो व्यक्ती घरात धन कमावून आणत आहे, ज्या व्यक्तीला अपयश येत आहे, ज्या व्यक्तीची प्रगती होत नाही. तुम्ही तुमच्या मुलांसोबत ठेवू शकता, तुम्ही तुमच्यासोबत ठेवू शकता, तुम्ही तुमच्या पतीसोबत ठेवू शकता किंवा तुमचे अन्य कोणी तुमच्या घरामध्ये भाऊ बहीण असतील, जे लोक घरात कष्ट करत आहेत, तर तुम्ही त्यांच्यासोबत ठेवू शकता. आता हे हळकुंड तुम्हाला कमीत कमी 1.25 महिना आपल्यासोबत किंवा आपल्या जवळ ठेवायचं आहे. या 1.25 महिन्याच्या आत तुम्हाला अनुभव येईल. तुमच्या घरात असणाऱ्या दारिद्र्याचा नाश होईल, प्रगती होईल, यश मिळेल, यशाची प्राप्ती होईल आणि तुमच्या घरातील प्रत्येक सदस्याची भरभराट होईल. बघा, हळदीमध्ये भगवान श्रीहरी विष्णूंचा वास असतो आणि चांदीमध्ये लक्ष्मीचा सास असतो. जेव्हा हळकुंड आणि चांदी एकत्रित गुंडाळून अभिमंत्रित करून ठेवाल तेव्हा भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा संयोग होईल, एकत्रित येतील. आणि जेव्हा या दोनही गोष्टी आपल्याजवळ एकत्रित असतील तेव्हा या दोघांचा आशीर्वाद एकत्रित तुम्हाला प्राप्त होईल. ज्या घरात या दोघांचा म्हणजे माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णू यांचा एकत्रित वास असतो किंवा ज्या घरावर त्यांचा आशीर्वाद असतो त्या घरातील माता लक्ष्मी कायम स्थिर असते, त्या घरात नेहमी बरकत असते. त्यामुळे बघा, 1.25 महिन्याच्या आत तुमच्या सगळ्या पैशांच्या अडचणी दूर होऊन जातील. ज्याला नोकरी नाही त्याला नोकरी मिळेल, मुलांना चांगली नोकरी मिळेल, मुलांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळेल, तुमच्या पतीच्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळेल, घराची आणि घरातील प्रत्येक व्यक्तीची प्रगती व्हायला सुरुवात होईल. आता 1.25 महिनाच ठेवायचं का, तर तुम्ही वर्षभर सुद्धा ठेवू शकता, पण कमीत कमी 1.25 महिना तरी ठेवून बघा. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा.